नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्री करिअर हब या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. बघा, एक आजपासून आपण चालू घडामोडीवर व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे. बघा, चालू घडामोडी 2025 मध्ये ज्या तुमच्या येणाऱ्या आगामी भरत्या आहेत, त्या भरतीचे जे तुमचे पेपर आहेत त्यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी हा विषय तुम्ही कुठल्या पण भरतीमध्ये तुम्हाला असतोच. बघा, त्यामध्ये एमपीएससी असो, तुमचं महाटीएटी असो, आयबीपीएस असो, एसएससी असो, रेल्वे भरती असो, पोलीस भरती असो किंवा इतर कुठलीही सरळ सेवा भरती असो, त्यामध्ये तुम्हाला चालू घडामोडीवर प्रश्न असतो म्हणजे असतोच. त्यासाठी बघा, आपण प्रत्येक आठवड्याच्या मिळून एका व्हिडिओमध्ये तुम्हाला चालू घडामोडी देणार आहोत. बघा बघा आता या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण 14 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर ह्या एक आठवड्यामध्ये झालेल्या सर्व चालू घडामोडी व त्यावरील प्रश्न सर्व सविस्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे मित्रांनो. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. चला तर मग बघूया. आपली पहिली चालू घडामोड जी झालेली आहे, पुरुष हॉकी आशिया चषक 2025. बघा, पुरुष हॉकी आशिया चषक 2025. बघा, 2025 चा पुरुष हॉकी आशिया चषक हा भारताच्या बिहार राज्यातील राजगीर शहरात आयोजित करण्यात आला होता. हे सामने 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या काळात राजगीर हॉकी स्टेडियम मध्ये पार पडले आहेत मित्रांनो. बघा, भारताच्या बिहार राज्यात. तुम्हाला यावर मी प्रश्न पण घेणार आहे, ते तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करायचं मित्रांनो. खूप असा इम्पॉर्टंट असा विषय आहे हा चालू घडामोडी. त्यामध्ये बघा, 2025 चा पुरुष हॉकी आशिया चषक भारताच्या बिहार राज्यातील राजगीर शहरात आयोजित करण्यात आला होता. हे सामने बघा 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर 2025 या काळात राजगीर हॉकी स्टेडियम मध्ये पार पडले आहेत मित्रांनो. बघा, जो कालावधी होता तो चषकाचा 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर. त्यानंतर विजेता संघ आहे बघा, आपला भारत हा या चषकाचा विजेता संघ आहे मित्रांनो. भारत हा संघ विजेता संघ आहे. आणि अंतिम सामन्यात भारताने दक्षिण कोरियाला, म्हणजे उपविजेता कोण झाला मित्रांनो? दक्षिण कोरिया. दक्षिण कोरिया हा उपविजेता आहे आणि 4-1 ने पराभूत केले. या विजयामुळे भारताने चौथ्यांदा आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले आहे. बघा, भारताला हे चौथ्यांदा आशिया चषक मिळालेला आहे मित्रांनो. आशिया चषक विजेतेपद भारत चौथ्यांदा झालेला आहे. त्यानंतर बघा, पहिला पुरुष आशिया चषक हॉकी 1982 मध्ये पाकिस्तान मधील कराची शहरामध्ये आयोजित करण्यात आला होता मित्रांनो. बघा, यावरचे प्रश्न बघा तुम्हाला सांगतो मी. पहिला तुम्हाला प्रश्न काय असू शकतो यामध्ये, 2025 चा हॉकी आशिया चषक भारताच्या कुठल्या राज्यात पार पडला किंवा शहरात पार पडला? तर तुम्हाला बिहार राज्यातील राजगीर शहरात, हे असं तुम्हाला सांगायचं. बघा, बिहार, त्याचं उत्तर जे आहे बिहार राज्यातील राजगीर शहरात आयोजित करण्यात आला होता. बघा, यावर तुम्हाला प्रश्न पडू शकतो मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं आहे. कुठे पार पडला विचारलं तर बिहार राज्यातील राजगीर शहरामध्ये. आणि कधी पार पडला? बघा, पुरुष हॉकी आशिया चषक 2025 हा बिहार राज्यामध्ये कधी पार पडला असा पण प्रश्न येऊ शकतो. बघा, याची जी तारीख आहे मित्रांनो 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर 2025 या काळात राजगीर या स्टेडियमवर, हॉकी स्टेडियम मध्ये पार पडला. बघा, आपला पुरुष हॉकी आशिया चषक हा 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर 2025 या काळामध्ये बिहार येथील राजगीर शहरात आयोजित करण्यात आला होता. त्या कालावधीमध्ये ते पार पडलेला आहे. बघा, विजेता संघ, बघा प्रश्न काय असू शकतो मित्रांनो, पुरुष हॉकी आशिया चषक 2025 चा विजेता संघ कोणता? तर तुम्हाला याचं उत्तर द्यायचं आहे भारत. बघा, पुरुष हॉकी आशिया चषक 2025 चा जो विजेता संघ आहे भारत. बघा, त्यानंतर दुसरा प्रश्न काय असू शकतो मित्रांनो, पुरुष हॉकी आशिया चषक 2025 चा उपविजेता संघ कुठला? हा पण प्रश्न तुम्हाला येणाऱ्या भरतीमध्ये पडू शकतो. बघा, दक्षिण कोरिया हा उपविजेता संघ आहे या चषकामधला. बघा, 4-1 ने पराभूत केलेला आहे भारताने दक्षिण कोरियाला. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न काय असू शकतो, पुरुष हॉकी आशिया चषक 2025 हे चषक जिंकल्यानंतर हे चषक भारताने कितव्यांदा जिंकले आहे? बघा, हिचं तुम्हाला कितव्यांदा जिंकले असा प्रश्न येऊ शकतो. तर तुम्ही त्याचं उत्तर चौथ्यांदा आशिया चषक भारताने जिंकलेला आहे, तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर हा प्रश्न येऊ शकतो मित्रांनो, पहिला पुरुष आशियाई हॉकी चषक हा कधी पार पडला, कधी आणि कुठे पार पडला? तर याचं उत्तर येणार बघा 1982 मध्ये कराची, पाकिस्तान मधील कराची या शहरामध्ये पार पडला. हे पण लक्षात ठेवायचे मित्रांनो, हे तुम्ही नोट डाऊन करायचे प्रश्न. बघा, अशा प्रकारे याच्यावर आपण 8 ते 9 प्रश्न पाहिलेले आहेत मित्रांनो. त्यानंतरची दुसरी जी घडामोड आहे बघा मित्रांनो, भारताची 2025 ची उपराष्ट्रपती निवडणूक. बघा, भारताची 2025 ची उपराष्ट्रपती निवडणूक नुकतीच पार पडलेली आहे. बघा, नवनिर्वाचित उपराष्ट्रपती जे आहेत मित्रांनो,
एनडीएचे उमेदवार आहेत ते सीपी राधाकृष्णन, ते विजयी झालेले आहेत उपराष्ट्रपती पदासाठी. यापूर्वी ते महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून काम करत होते बघा, महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून काम करत होते आणि त्यांची निवड ही उपराष्ट्रपती या पदासाठी झालेली आहे बघा. त्यांना विरोधी उमेदवार जे होते बघा त्या निवडणुकीमध्ये, विरोधी उमेदवार जे होते त्यांना इंडिया आघाडीच्या वतीने निवृत्त न्यायमूर्ती पी.डी. सुदर्शन हे त्यांना विरोधी उमेदवार होते बघा. निवडणुकीचा क्रम बघूया आपला. 17वी उपराष्ट्रपती निवडणूक होती ही झालेली आता मित्रांनो. तुम्हाला क्रम जर विचारला तर हे सांगायचंय, 17वी उपराष्ट्रपती निवडणूक होती ही. त्यानंतर बघा पार्श्वभूमी, विद्यमान उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिलेले बघा. जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिला आणि तो राजीनामा दिल्यामुळे ही निवडणूक आवश्यक ठरली आणि या निवडणुकीसाठी बघा 9 सप्टेंबर 2025 रोजी मतदान झाले होते बघा. हे लक्षात ठेवायचं मित्रांनो, तारीख 9 सप्टेंबर 2025 रोजी या निवडणुकीसाठी मतदान झाले होते बघा. यावर प्रश्न काय येऊ शकतो बघा तुम्हाला. भारताची 2025 ची उपराष्ट्रपती या पदाची निवडणूक कधी झाली बघा. 9 सप्टेंबर 2025 रोजी पार पडली ती निवडणूक. त्यानंतर बघा प्रश्न, भारताचे उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हे कितव्या क्रमांकाचे उपराष्ट्रपती आहेत बघा. 17वी निवडणूक कितवी झाली ही 2025 ला जी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक झाली हिचा क्रम कितवा तुम्हाला जर विचारलं तर 17वी उपराष्ट्रपती निवडणूक किती हे सांगायचं आहे. आणि सीपी राधाकृष्णन हे जे उपराष्ट्रपती पदाचे जे उमेदवार आहेत यावर प्रश्न काय येऊ शकतो मित्रांनो. नुकत्याच झालेल्या भारताची 2025 ची उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये सीपी राधाकृष्णन यांना विरोधी पक्षनेते, विरोधी उमेदवार म्हणून कोण होते तर बी सुदर्शन रेड्डी हे तुम्ही सांगायचं आहे. न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी हे सीपी राधाकृष्णन यांना विरोधी उमेदवार होते हे तुम्ही सांगायचं आहे त्यामध्ये. आणि मग या निवडणुकीमध्ये आता सध्याचे भारताचे उपराष्ट्रपती कोण असा पण प्रश्न येऊ शकतो बघा. पोलीस भरतीसाठी तुम्हाला सांगतोय, पोलीस भरतीसाठी असा पण प्रश्न येऊ शकतो, सध्याचे भारताचे उपराष्ट्रपती कोण, तर त्यामध्ये तुम्ही सांगायचंय सीपी राधाकृष्णन. सीपी राधाकृष्णन हे भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती आहेत मित्रांनो. अशा प्रकारे आपण इथं पण तुम्हाला प्रश्न सांगितलेले आहेत, त्याचे उत्तर आणि प्रश्न आणि उत्तरे तुम्ही एकदम लक्षातच ठेवायचे आहेत, पाठच करा. हे तुम्हाला चालू घडामोडी हा विषय अति महत्वाचा आहे मित्रांनो येणाऱ्या भरतीमध्ये. त्यानंतर बघा तिसरी घडामोड जी आहे बघा, कर्करोगासाठी mRNA लस. ही लस बघा कर्करोगासाठीची लस आहे. mRNA लस ही कर्करोगाची लस आहे बघा. एंटरोमिक्स नावाची एक mRNA लस कर्करोगासाठी विकसित करण्यात आली आहे बघा. नाव लक्षात ठेवा, एंटरोमिक्स नावाची एक mRNA लस कर्करोगासाठी विकसित करण्यात आली. ही लस शरीराच्या रोगप्रतिकारक प्रणालीला कर्करोगाच्या पेशी ओळखण्यासाठी आणि त्यांना नष्ट करण्यासाठी प्रशिक्षण देते बघा. यामध्ये बघा तुम्हाला विचारणार आहे, 2 नावं विचारणार फिक्स मध्ये. इंट्रोमिक्स नावाची कर्करोगाची लस आणि mRNA ही लस तुम्हाला विचारणार येणाऱ्या परीक्षेमध्ये बघा, हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघूयात आपण चौथी घडामोड जी आहे मित्रांनो, भारताचा पहिला पीएम मित्र पार्क बघा, अति महत्वाचं आहे मित्रांनो हे. भारताचा पहिला पीएम मित्र पार्क बघा, भारतातील पहिला पीएम मित्र पार्क मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यामध्ये बघा, हे लक्षात ठेवा. मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यामध्ये उभारण्यात आला आहे पहिला मित्र पार्क. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर 2025 रोजी या पार्कचे भूमिपूजन केले बघा. नरेंद्र मोदींनी जे या पार्कचं भूमिपूजन केलेलं आहे ते 17 सप्टेंबर 2025 रोजी केलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर बघा पार्कची वैशिष्ट्य बघा काय, स्थान बघा, पार्कचं जे स्थान आहे मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील भैसोला गावामध्ये आहे बघा. मध्य प्रदेश धार जिल्ह्यातील भैसोला गावात आहे हे स्थान, जे आपलं भारताचा पहिला पीएम मित्र पार्क आहे त्याचं जे स्थान आहे मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील भैसोला गावात. त्यानंतर त्याचं क्षेत्रफळ बघा मित्रांनो, क्षेत्रफळ हा पार्क सुमारे 2158 एकर परिसरात, खूप मोठा असा पार्क आहे मित्रांनो हा. 2158 एकर परिसरामध्ये पसरलेला आहे तो पार्क. त्याचा उद्देश बघा काय आहे, त्या पार्कचा उद्देश बघा, मुख्य उद्देश जो आहे त्याचा 5F विजनवर काम करणे, जे फार्म टू फायबर टू फॅक्टरी टू फॅक्शन टू फॉरेन आहे. याचा अर्थ कापसाच्या शेतीपासून ते कापड बनवणे बघा. या पार्कचा जो उद्देश आहे मित्रांनो, कापसाच्या शेतीपासून
कापड बनवणे आणि परदेशात निर्यात करण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया एकाच ठिकाणी होईल. या पार्कमध्ये हेच होणार आहे मित्रांनो. बघा, कापसाच्या शेतीपासून कापड बनवणार आणि ते परदेशात निर्यात करणार. संपूर्ण प्रक्रिया एकाच ठिकाणी होणार, म्हणजे ह्या पार्कमध्ये ही संपूर्ण प्रक्रिया ही जी पार पडणार आहे मित्रांनो. गुंतवणूक आणि रोजगार बघा, या पार्कमध्ये किती गुंतवणूक केलेली आहे बघा, 23,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम या पार्कमध्ये गुंतवलेली आहे मित्रांनो. बघा, खूप मोठी अशी रक्कम या पार्कसाठी दिलेली आहे मित्रांनो. 23,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक या पार्कसाठी दिलेली आहे. 3 लाखाहून अधिक लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे. बघा, 3 लाख लोकांना रोजगार मिळणार आहे मित्रांनो यामधून. बघा, ज्यांच्या जवळ आहे हे मध्य प्रदेशामधील जे लोक आहेत त्यांनी इथे जॉबसाठी संधी उपलब्ध होणार आहे, त्यांनी ट्राय करायला पाहिजे अशा ठिकाणी. 3 लाख लोक यांना पाहिजे आहेत जॉबसाठी. भारताचा पहिला पीएम मित्र पार्क, यासाठी तुम्हाला जॉब उपलब्ध होऊ शकतात. बघा, तर यावर येणारे प्रश्न काय असू शकतात हे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. बघा, भारतातील पहिला पीएम मित्र पार्क कोणत्या राज्यामध्ये उभा करण्यात आलेला आहे, हा पहिला प्रश्न येऊ शकतो मित्रांनो. त्याचं जे उत्तर तुम्हाला सांगायचं आहे, भारतातील पहिला पीएम मित्र पार्क हा मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे, हा त्याचं उत्तर आहे. आणि या पार्कचं जे भूमिपूजन केलेलं आहे, तुम्हाला प्रश्न काय येऊ शकतो, भारताचा पहिला पीएम मित्र पार्क, या पार्कचे भूमिपूजन कोणी केले, तर तुम्ही त्याचं उत्तर लिहायचं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा पहिला पीएम मित्र पार्क याचे भूमिपूजन केलेलं आहे. आणि या पार्कचे भूमिपूजन कधी झाले असा पण प्रश्न येऊ शकतो, तर त्याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे 17 सप्टेंबर 2025 रोजी या पार्कचे भूमिपूजन झालेलं आहे. स्थान तर मी तुम्हाला स्थानावर प्रश्न केलेला आहे. त्यानंतर या पार्कचं क्षेत्रफळ विचारलं, हे बघा एमपीएससी साठी आयएमपी प्रश्न आहे हा. पण क्षेत्रफळ जर विचारलं पार्कचं, तर 2158 एकर असा खूप मोठा परिसर आहे, हे लक्षात ठेवा. 2158 एकर परिसरामध्ये या पार्कचं क्षेत्रफळ आहे. बघा, त्याचा उद्देश जर विचारला तुम्हाला 5F विजन, तुम्हाला पोलीस भरतीसाठी एवढंच विचारू शकतो पार्कचा उद्देश काय, आणि त्याच्यामध्ये पर्याय देणार तुम्हाला 5F, 6F, 7F असे पर्याय असणार. त्यात तुम्हाला उत्तर सांगायचंय 5F विजन. पार्कचा मुख्य उद्देश हा 5F विजन आहे. त्यानंतर एमपीएससी मध्ये हा तुम्हाला हे विचारू शकतो बघा, फार्म टू फायबर, टू फॅक्टरी, टू फॅशन आणि टू फॉरेन, हा एमपीएससी मध्ये पण प्रश्न येऊ शकतो मित्रांनो. याचा मराठीतून अर्थ बघा, कापसाच्या शेतीपासून ते कापड बनविणे आणि परदेशात निर्यात करण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया एकाच ठिकाणी, हे आपण प्रश्न येऊ शकतो तुम्हाला एमपीएससी मध्ये. त्यानंतर बघा, गुंतवणूक आणि रोजगार, यावर प्रश्न काय असेल, या पार्कसाठी एकूण शासनाने किती गुंतवणूक केली. बघा, भारताचा पहिला पीएम मित्र पार्क, या पार्कसाठी भारत शासनाने किंवा राज्य शासनाने मिळून एकूण किती गुंतवणूक केली, तर याचं जे उत्तर असणार आहे 23,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केलेली आहे, हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा, या पार्कमुळे अंदाजे किती लोकांना रोजगार मिळणार आहे, हा बी प्रश्न असू शकतो. त्याचं जे उत्तर तुम्हाला सांगायचे, 3 लाखाहून अधिक लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे या पार्कमधून. बघा, हे तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो, खूप आयएमपी असा ही घडामोड आहे. त्यानंतर बघूया आपण पुढची घडामोड 5. बघा, स्पेसिफिक रिच 2025 विद्याभ्यास. बघा, स्पेसिफिक रिच 2025 चा जो विद्याभ्यास आहे, त्याचा यजमान जो देश आहे मित्रांनो सिंगापूर, त्याचा यजमान देश सिंगापूर आहे. त्यानंतर त्याचा उद्देश बघा, या अभ्यासाचा मुख्य उद्देश पाणबुडी बचाव मोहिमांमध्ये सहभागी देशांमधील सहकार्य, कार्यक्षमता आणि प्रक्रिया सुलभ करणे. बघा, याचा जो उद्देश आहे, पाणबुडी बचाव मोहिमेमध्ये सहभागी देशांमधील सहकार्य आणि कार्यक्षमता आणि प्रक्रिया सुलभ करणे, हा याचा मुख्य उद्देश आहे. भारताचा सहभाग बघा, यावर्षी भारताच्या वतीने भारतीय नौदलाचे नवीनतम स्वदेशी बनावटीचे डायव्हिंग सपोर्ट वेसल हे आपण पाठवणार आहे तिथे स्पेसिफिक रिच युद्धाभ्यासासाठी. बघा, त्यानंतर बघा, INS निस्तार यात सहभागी होत आहे. बघा, डायव्हिंग सपोर्ट वेसल INS निस्तार, INS निस्तार नावाचं पनडुबी जी आहे आपली, ती या सरावामध्ये सामील होणार आहे मित्रांनो. INS निस्तार, डायव्हिंग सपोर्ट वेसलचं INS निस्तार ही पाणबुडी यामध्ये सहभागी होणार आहे. त्यानंतर INS निस्तार हे 18 जुलै 2025 रोजी नौदलात दाखल झालेले आहे. बघा, INS निस्तार हे नौदलात कधी दाखल झाले, तर 18 जुलै 2025 रोजी INS निस्तार हे भारतीय नौदलात दाखल झाले आहे. बघा, हे जहाज भारताच्या आत्मनिर्भरता उपक्रमाचे उत्तम उदाहरण आहे. बघा,
भारताचा जो आत्मनिर्भरता उपक्रम आहे मित्रांनो, आत्मनिर्भरता उपक्रम, याचं जे उत्तम उदाहरण म्हणजे ही पाणबुडी आहे मित्रांनो. कारण यात 80% पेक्षा जास्त स्वदेशी घटक आहेत. बघा, आत्मनिर्भरताचा अर्थ जो आहे, आत्मनिर्भरताचा जो अर्थ जो आहे मित्रांनो, स्वदेशी बनावट. आत्मनिर्भरता म्हणजे स्वदेशी बनावटीचे सर्व उपक्रम किंवा साहित्य वस्तू, याचा अर्थ जो आहे आत्मनिर्भरता. आपण स्वतः तयार केलेलं 80% पेक्षा जास्त स्वदेशी घटक या पाणबुडीमध्ये आपले स्वतःचे आहेत भारताचे. हे जहाज डीप सबमर्जन रेस्क्यू व्हेकल साठी मदरशिप म्हणून काम करते. बघा, ही जहाज जे आहे किंवा पाणबुडी किंवा जहाज आहे, डीप सबमर्जन्स रेस्क्यू व्हेकल यासाठी मदरशिप म्हणून काम करते मित्रांनो. याला ध्यानात ठेवा, मदरशिप म्हणून काम करते. बघा, हा जो स्पेसिफिक रिच 2025 युद्धाभ्यास आहे, त्यामध्ये सहभागी देश बघा, हा एक द्विवार्षिक अभ्यास असून यात 40 पेक्षा जास्त देश सहभागी आहेत मित्रांनो. 40 पेक्षा जास्त देश. बघा, या युद्धाभ्यासामध्ये जे आहे 40 पेक्षा जास्त देश सहभागी असणार आहेत. बघा, अभ्यासाचे टप्पे बघा, या अभ्यासाचे 2 मुख्य टप्पे आहेत. हार्बर टप्पा. हार्बर टप्प्यामध्ये बघा मित्रांनो, पाणबुडी बचाव प्रणाली. पहिल्या ज्या टप्प्यामध्ये आहे तुम्हाला हार्बर टप्प्यामध्ये पाणबुडी बचाव प्रणाली, त्यानंतर तंत्रज्ञानाचे आदान प्रदान, वैद्यकीय चर्चासत्र आणि सहभागी देशांच्या जहाजांना भेटी देणे, सहभागी देशांच्या जहाजांना भेटी देणे, या युद्ध अभ्यासाचा पहिला टप्पा आहे. त्यानंतर दुसरा टप्पा काय आहे मित्रांनो, समुद्र टप्पा, सी फेस. समुद्र टप्प्यामध्ये बघा, या टप्प्यात दक्षिण चीन समुद्रात बघा, दक्षिण चीनचा जो समुद्र आहे, दक्षिण चीन समुद्र आहे बघा, त्यामध्ये विविध बचाव आणि हस्तक्षेप मोहिमा चालवल्या जाणार आहेत. बघा, हे लक्षात ठेवा. यावर बघा येणारे प्रश्न तुम्हाला सांगतो, यावर काय प्रश्न येऊ शकतात बघा. स्पेसिफिक रिच 2025 युद्धाभ्यास, याचा यजमान देश कोणता? पहिलाच प्रश्न येऊ शकतो मित्रांनो. पोलीस भरती सुद्धा हा प्रश्न पडू शकतो. एमपीएससी, रेल्वे, आयबीपीएस, तुमचं टीईटी, सगळ्या भरतीमध्ये हे आयएमपी आहे. बघा, पहिलाच प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. स्पेसिफिक रिच 2025 अभ्यास, युद्धाभ्यास, हा याचा यजमान देश कोण आहे? तर याचं जे उत्तर आहे सिंगापूर. त्यानंतर याचा उद्देश तुम्हाला विचारला जाऊ शकतो एमपीएससी, आयबीपीएस मध्ये. याचा उद्देश काय आहे बघा, पाणबुडी बचाव मोहिमांमध्ये सहभागी देशांमधील सहकार्य, आंतरकार्यक्षमता आणि प्रक्रिया सुलभ करणे, याचा हा जो उद्देश आहे मित्रांनो. त्यानंतर बघा, भारताचा सहभाग. भारताची जी स्वदेशी बनावटीची डायव्हिंग सपोर्ट वेसल INS निस्तार यात सहभागी होणार आहे. बघा, भारताचा सहभाग तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. भारताची कोणती पाणबुडी किंवा कोणते जहाज यामध्ये सहभागी होणार आहे? तर तुम्ही INS निस्तार हा शब्द जरी ध्यानात ठेवला मित्रांनो, तरी तुमचा प्रश्न सुटून जाईल. INS निस्तार. त्यानंतर INS निस्तार हे भारतीय नौदलात कधी दाखल झाले, हा पण प्रश्न येऊ शकतो मित्रांनो तुम्हाला. INS निस्तार हे भारतीय नौदलात कधी दाखल झाले? तर त्याचं उत्तर आहे 18 जुलै 2025 रोजी INS निस्तार हे भारतीय नौदलात दाखल झाले. त्यानंतर बघा, सहभागी देश. बघा, या ज्या युद्ध अभ्यासामध्ये किती सहभागी देश असणार आहेत, हा पण प्रश्न तुम्हाला केला जाऊ शकतो येणाऱ्या भरतीमध्ये. त्यामध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं आहे, यात 40 पेक्षा जास्त देश सक्रिय सहभागी किंवा निरीक्षक म्हणून भाग घेत आहेत. बघा, 40 पेक्षा जास्त हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. बघा, या युद्धाभ्यासामध्ये किती देश सहभागी होणार आहेत? यात 40 पेक्षा जास्त देश सहभागी होऊ शकतात किंवा होणार आहेत किंवा झालेले आहेत, हे तुम्ही सांगायचं आहे. अभ्यासाचे टप्पे बघा, याचे एकूण 2 टप्पे आहेत. तुम्हाला हे पण एमपीएससी मध्ये विचारलं जाऊ शकतो. आयएमपी आहे, स्पेसिफिक रिच 2025 युद्धाभ्यास, असं तुम्हाला एक प्रश्न देणार. त्याच्यामध्ये तुम्हाला देणार ते की खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे, कोणते विधान चुकीचे आहे, ते तुम्हाला देणार. त्यामध्ये देणार तुम्हाला अभ्यासाचे टप्पे, हार्बर टप्पा, समुद्र टप्पा, त्यानंतर आपलं भारताचा सहभाग, हे तुम्हाला 3-4 ऑप्शन देणार. त्यामुळे तुम्ही हे परफेक्टली बघायचं आहे, पाठच करायचं आहे मित्रांनो. एमपीएससीचे, आयबीपीएसचे, रेल्वेचे, पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांनी हे पाठच करायचं आहे. बघा, अभ्यासाच्या टप्प्यामध्ये तुम्हाला विचारू जाऊ शकतात. स्पेसिफिक रिच 2025 युद्धाभ्यास, याचा पहिला टप्पा कोणता? आणि त्यामध्ये तुम्हाला पर्याय देणार हार्बर टप्पा, समुद्र टप्पा, आणि अजून 2 वाढून पर्याय देणार. त्यामध्ये तुम्हाला पहिला विचारलं तर हार्बर टप्पा सांगायचा आहे, आणि दुसरा टप्पा विचारला तर समुद्र टप्पा सांगायचा आहे मित्रांनो. आणि एकूण किती टप्पे जर सांगितलं तर तुम्हाला हे 2 सांगायचं आहे. या स्पेसिफिक रिच 2025 युद्धाभ्यासाचे एकूण टप्पे जर विचारलं तर 2 सांगायचे मित्रांनो. किती? 2. अशा प्रकारे आपण 5वी घडामोड बघितली. त्यानंतर बघा, आपण 6वी घडामोड बघणार आहोत मित्रांनो. 6वी घडामोड जी आहे 5वी जागतिक सागवान परिषद. बघा, आयएमपी आहे हा पण प्रश्न. ही घडामोड 5वी जागतिक सागवान परिषद. बघा,
पाचवी जागतिक सागवान परिषद जी आहे मित्रांनो 17 ते 20 सप्टेंबर 2025 या कालावधीत कोची केरळ येथे होणार आहे मित्रांनो. बघा 17 ते 20 सप्टेंबर म्हणजे काल 21 तारखेलाच ही पार पडलेली आहे. 17 ते 20 सप्टेंबर म्हणजे 17 ते 20 सप्टेंबर दरम्यान ही पाचवी जागतिक सागवान परिषद पार पडलेली आहे. 17 ते 20 सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये कोची केरळ या ठिकाणी ही पाचवी जागतिक सागवान परिषद पार पडलेली आहे. बघा ही परिषद ग्रँड हयात कोची या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे. ही परिषद जी आहे बघा केरळ कोची येथील ग्रँड हयात या ठिकाणी कोची येथील ग्रँड हयात या ठिकाणी ही परिषद आयोजित केली जाणार आहे किंवा केली आहे. त्यानंतर बघा या परिषदेचे यजमान पद केरळ वन संशोधन संस्था सांभाळत आहे. बघा या परिषदेचे जे यजमान पद आहे मित्रांनो यजमान पद जे आहे केरळ वन संशोधन संस्था सांभाळत आहे आणि या आयोजनात आंतरराष्ट्रीय सागवान संजाल सहकार्य करत आहे. सहकार्य कोण करत आहे? आंतरराष्ट्रीय सागवान संजाल हे सहकार्य करत आहे आणि यजमानपद केरळ वन संशोधन संस्था ही यजमानपद करत आहे मित्रांनो. आणि बघा पहिली जागतिक सागवान परिषद जी झाली होती मित्रांनो पहिली जागतिक सागवान परिषद 2011 साली कोस्टारिका येथे भरली होती मित्रांनो. कोस्टारिका हे लक्षात ठेवायचंय. यामध्ये बघा तुम्हाला प्रश्न काय असू शकतात मित्रांनो. पाचवी जागतिक सागवान परिषद केव्हा भरली? पहिलाच प्रश्न असू शकतो केव्हा भरली केव्हा झाली चालू घडामोडीवरील प्रश्न. याचं जे उत्तर असणार आहे 17 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये पाचवी जागतिक सागवान परिषद ही पार पडली हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मित्रांनो. त्यानंतर बघा दुसरा प्रश्न तुम्हाला काय विचारला जाऊ शकतो. पाचवी जागतिक सागवान परिषद ही कोठे भरली किंवा कोठे पार पडली किंवा कोठे आयोजित केली होती हा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. पाचवी जागतिक सागवान परिषद कोठे आयोजित केली होती? बघा कोची केरळ हे त्याचं उत्तर असणार आहे. बघा कोची केरळ हे त्याचं उत्तर असणार आहे मित्रांनो. त्यानंतर बघा प्रश्न अजून काय विचारू शकतात ते. या परिषदेचे यजमानपद तुम्हाला विचारू शकतात. बघा पाचवी जागतिक सागवान परिषदेचे यजमानपद हे तुम्हाला विचारू शकतात तर त्याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे केरळ वन संशोधन संस्था. या परिषदेचे यजमानपद जे आहे केरळ वन संशोधन संस्था यांनी सांभाळलेलं आहे यजमानपद. त्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारू शकतात ते पाचवी जागतिक सागवान परिषद या परिषदेमध्ये सहकार्य कोणी केले होते? बघा सहकार्य कोणी केले होते तर तुम्हाला उत्तर द्यायचंय आंतरराष्ट्रीय सागवान संजाल यांनी या परिषदेमध्ये सहकार्य केले होते. बघा त्यानंतर बघा पहिली जागतिक सागवान परिषद त्यावर प्रश्न काय असू शकतो. पहिली जागतिक सागवान परिषद ही 2011 साली कोठे भरली होती? बघा कोठे भरली होती पहिली जागतिक सागवान परिषद कोठे भरली होती तर त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे कोस्टारिका येथे पहिली सागवान परिषद भरलेली आहे. पहिली जागतिक सागवान परिषद कोस्टारिका येथे भरली आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण या आठवड्यातील सर्वची सर्व चालू घडामोडी तुम्हाला एकदम सुस्थितीमध्ये सविस्तरपणे सांगितलेले आहेत. त्यावरचे प्रश्न पण तुम्हाला सांगितलेले आहेत त्याची उत्तरे पण तुम्हाला सांगितले आहेत. या व्हिडिओमध्ये जे काही मी तुम्हाला प्रश्न सांगितले आहेत तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा मित्रांनो. खूप महत्वाचे असे प्रश्न मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. चला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि या व्हिडिओची या चालू घडामोडीची संपूर्ण पीडीएफ जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला या चालू घडामोडीची पीडीएफ मी देणार आहे. तिथे जाऊन तुम्ही ती व्यवस्थित पाहावी. धन्यवाद.